नमस्कार मित्रांनो महाडीबीटी पोर्टल पुनश्च एकदा सुरू करून देण्यात आलेले आहे। नवीन नोंदणी वगैरे सर्व जे काही माहिती आहे व यामधील जे काही बदल आहेत ते आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत। परंतु आता जे आहे ते फार्मर आयडी असेल तरच प्रत्येक शेतकऱ्यांना जो आहे ते फार्मर आयडी काढणं गरजेचं आहे। फार्मर आयडी असेल तरच योजनेचा जे काही लाभ आहे ते मिळणार आहे। तर तुम्हाला फार्मर आयडी का गरजेची आहे ही सर्व काही माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर आपल्या श्रीकांत यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल करा, कारण असेच नवनवीन अपडेट्स आपण आपल्या चॅनलवरती देत असतो। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाडीबीटी पोर्टल सुरू केल्यानंतर पोर्टलवरती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जी काही वेबसाईटमध्ये आहे ते तुम्हाला आता इथे वैयक्तिक शेतकरी म्हणजे शेतकरी आयडी प्रविष्ट करावी लागणार आहे। तर हा जर आयडी तुम्हाला माहीत नसेल तर तुमचं शेतकरी ओळखपत्र क्रमांक काढण्यासाठी तुम्ही त्या जागी क्लिक करून तुमचा आधार नंबर टाकून गेट OTP या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुमचा आधार नंबर आता मी या ठिकाणी आधार नंबर माझा फिल करून घेतो। त्यानंतर तुम्हाला गेट OTP या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा जो काही आधारशी संलग्न मोबाईल नंबर आहे त्यावरती तो OTP तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर OTP तपासा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा फार्मर आयडी या ठिकाणी ऑटोमॅटिक फिल होईल। त्यानंतर OTP पाठवा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमची जी काही फार्मर आयडीला लिंक असलेला मोबाईल नंबर आहे त्यावरती जाऊन तुम्हाला OTP टाकायचा आहे। त्यानंतर अशा प्रकारची प्रोफाईल येईल। तुम्हाला या ठिकाणी तुमची वैयक्तिक माहिती जी आहे ती ऑलरेडी फिल झालेली दिसणार आहे फार्मर आयडीच्या नुसार। त्यासोबत तुम्हाला तुमची जी काही जात वर्ग आहे म्हणजे तुमची कास्ट वगैरे आहे ती निवडून घ्यायची आहे। त्यानंतर तुमची जर कास्टमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट अपलोड करणं गरजेचं आहे। त्याचसोबत जर तुमची पर्सनल डिसेबिलिटी वगैरे असेल तर तुम्हाला ते या ठिकाणी म्हणजे तुमचं जर अपंग काही असेल तर ते प्रमाणपत्र जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे। आता इथे मी या नो करत आहे आणि सेव्ह करून घ्यायचं आहे। सेव्ह झाल्यानंतर पुनश्च एकदा सेव्ह या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी तुमची डिटेल्स जे आहे ते अपडेट झालेली आहे 100%। पहिल्यासारखेच तुम्हाला या साईटला डाव्या साईडला ऑप्शन्स दिसत आहेत। घटकासाठी अर्ज करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर ऑनलाईन अर्ज करू शकतात। वैयक्तिक तपशीलमध्ये जमिनीची तपशीलमध्ये तुम्हाला हा जो काही इंटरफेस आहे तुमच्या जमिनीची पूर्ण माहिती या ठिकाणी ऑटोमॅटिक फिल होऊन येणार आहे। त्यानंतर तुम्ही पीक तपशील जे ऑप्शन आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा फार्मर आयडी जो आहे तो दिसून येईल। त्यासोबत घटक इतिहास पहा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचे जे काही ऑनलाईन अर्ज आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किंवा निधी वितरित झाला नाकारलेले अर्ज सर्व काही माहिती या टॅबमध्ये तुम्हाला दिसणार आहे। याची सर्व माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत ऑनलाईन अर्ज केल्यानंतर। तर मित्रांनो आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना जे पहिले ऑनलाईन अर्ज केलेले आहेत त्यांना डॉक्युमेंट अपलोड करण्याचे ऑप्शन आलेले आहेत। तर त्या सर्व शेतकऱ्यांना डॉक्युमेंट अपलोड कशा पद्धतीने करायचे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर त्यासाठी आपल्या श्रीकांत यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।